नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही धान बोनसची वाट पाहत असाल, धान चुकाऱ्याची वाट पाहत असताल, अशा सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. खूप दिवसापासून धान बोनसबाबत कुठली अपडेट नव्हती, त्याबाबत धान चुकाऱ्याबाबतही अपडेट नव्हती. तरी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली आहे, अशा खूप शेतकऱ्यांचे धान चुकारे अडकलेले होते आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण 209 कोटी रुपयाचं वितरण धान चुकाऱ्यासाठी करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून 209 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं होतं, परंतु त्यांचे चुकारे अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते, असे जे शेतकरी होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 मार्चच्या आत त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. धान बोनस असो, धान चुकाऱ्याबाबत राज्य शासनाकडून यावेळेस खूप त्रास शेतकऱ्यांना दिला जातो आहे असं दिसतंय. कारण धान बोनसही अजून जाहीर करण्यात आलेलं नाही आहे. धान चुकाऱ्याबाबतही काही गोष्टी अडकलेल्या आहेत. खूप शेतकरी प्रतीक्षा करत आहेत, धान बोनस असो अजून चुकाऱ्या असो. परंतु गोंदिया जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागलेला आहे. कारण गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 209 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली होती प्लस नोंदणी केलेली होती, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 209 कोटी रुपये टाकले जाणार आहेत. त्यामुळे जे शेतकरी धान चुकाऱ्याची वाट पाहत होते, अशा शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे. 31 मार्चच्या आत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. आता विषय राहिला धान बोनसचा. माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी 24 फेब्रुवारी रोजी विधानसभेमध्ये बोलताना स्पष्ट केलं होतं की राज्यातील धान बोनस धारकासाठी धान बोनस जाहीर करा. त्याबाबत अजून माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठला शब्द काढलेला नाही आहे. जे धान बोनसची वाट पाहत आहेत, कारण गेल्या वेळेस मार्चच्या ह्या अधिवेशनामध्येच हेक्टरी 20,000प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये धान बोनसचं जाहीर करण्यात आलं होतं, परंतु अजूनही शेतकऱ्यांना धान बोनसबाबत कुठलीही अपडेट या 2026च्या अधिवेशनामध्ये येत नाही आहे. माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षासारखी भूमिका बजावून धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस देण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती केलेली आहे. त्याबाबत मंत्र्या यांनी लवकरच याबाबत बैठक घेऊन धान बोनस जाहीर केला जाईल असे स्पष्ट संकेत देण्यात आले. परंतु अधिवेशन संपायच्या आत सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000प्रमाणे धान बोनस ही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी नाराज होण्याची गरज नाही आहे. लवकरच या अधिवेशनामध्येच शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000प्रमाणे धान बोनस जाहीर केला जाईल. सध्या 209 कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं होतं, नोंदणी केली होती, अशा शेतकऱ्यांना हे धान बोनसचे चुकारे जमा करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अजून चुकारे अडकलेले असतील ज्या जिल्ह्यातील, त्याही शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला जाईल व धान बोनसचं वितरण व धान चुकाऱ्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जाईल. धान बोनस असो, धान चुकाऱ्या असो, जी काही अपडेट येईल, लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्र.